कौशिकी मला वाटतं एकदा युवराजला भेटल्यावर निशीला थोडं बरं वाटतं. कामात काका हो हे मलाही कळतंय, पण ज्या पोलीस ऑफिसर युवराजच्या केसवर अपॉइंट झाले आहेत त्या कुटुंबातल्या कोणालाही युवराजला भेटू देणार नाही हे माहिती आहे मला. कारण मी स्वतः भेटायचा प्रयत्न केला, मलाही भेटू दिलं नाही. मला असं वाटतंय आमच्यापैकी कोणीही त्याला भेटण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी युवराजसाठी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू क्रिएट एनी मोर प्रॉब्लेम. मला फक्त त्याला बेल मिळवून द्यायची. आय जस्ट वॉन्ट हिम टू गेट बेल्ड. इन दॅट केस कौशिकी आय हॅव वन ऑप्शन. म्हणजे माझ्याकडे एक पर्याय आहे. पोलिसांना खांडेकरांशी प्रॉब्लेम आहे राईट. पण डॉक्टर कामात जाऊ शकतात ना. निशीला घेऊन मी जाईल. ओके कामत काका यू शुअर तुम्ही जाऊ शकता? चाल म्हणजे काय मला जावंच लागेल. पण मी सुद्धा खांडेकरांचा एक फॅमिली मेंबर आहे राईट. आणि युवराज काय लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर मोठा झालाय. त्याची यातून सुटका होईल असं मला मनापासून वाटतंय. नाही तर प्रॉब्लेम्स वाढतील. प्रॉब्लेम ऑलरेडी वाढलेत कामत काका. मीडियामध्येही न्यूज आउट झाली आणि चर्चा ऑलरेडी सुरू झाली आहे. मी बघतो ना बातम्या. त्याचे व्हिडिओ पण व्हायरल होतात खूप. हा पण सध्या निशीला बरं वाटणं जास्त गरजेचं आहे. ओके निशीला घेऊन मी पोलीस स्टेशनला जातो. तिला रेडी राहायला सांग. ओके मी निशिताला रेडी व्हायला सांगते. आणि खरंच थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम बेटा. दिस रिअली मीन्स अ लॉट. थँक्यू. तू ह्या केसची खूप महत्वाची साक्षीदार आहेस आणि तुझ्या साक्षीवरनं आपण युवराजला अटक केली आहे. तरी सुद्धा आपण तुझं ऑफिशियल स्टेटमेंट घेतलेलं नाहीये ना. मीडियामध्ये कुठं तुझं नाव आलं. याचं कारण तू स्पेशल क्राईम युनिटची ऑफिसर आहेस. नाही मॅम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी जे काही म्हणाले त्याच्या मागे वाईट इंटेन्शन नव्हतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की खांडेकर घरात सगळेजण युवराजनी परत येण्याची वाट बघतायत. त्याला सोडवण्यासाठी ते कुठलाही प्रयत्न करायला तयार आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या पैशाचा वापर करून ते त्याला सोडवू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की गुलाबने ज्या व्यक्तीचा उल्लेख केला होता, ज्याने गुलाबला मारलं, त्या माणसासाठी आता सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती युवराज आहे. तो युवराजपर्यंत पोहोचूच शकतो. आणि त्याने जर युवराजला एक गोळी जरी घातली तरी. गोळी घालायची असती ना तर कधीच घातली असती. अगं युवराज इतके दिवस सुद्धा मोकाट फिरला नसता. आणि आता राहिला प्रश्न त्याला सोडवण्याचा. तर बघू आपण कोण कसा आणि किती प्रयत्न करताय ते. सर आय रिक्वेस्ट यू सर. ही निशी युवराजची बायको आहे. तिला 2 मिनिटं भेटायचं प्लीज प्लीज. काय राणीचे बाग आहे? राजाला भेटते म्हटल्यावर आत पाठवायला. आणि मॅडम तुम्हाला पण काय समजत नाही का? नवऱ्याचं नाव युवराज आहे म्हणून काय मनमानी करा? नाही भेटता येणार. आणि त्यांना भेटायचं असेल ना तर परमिशन लागेल. कोणाची परमिशन मला सांगा, मी आणतो प्लीज. जे मॅडम. कोण? हो ऑफिस आहे जया जगदाळे. ॲक्च्युली दया काका, तुम्हाला जेव्हा बरं नव्हतं तुमची जबाबदारी केदार आणि तारिणीला दिली होती. आणि तुमची काळजी घ्यायचं सोडून ते अनाथ आश्रमात गेले होते. आणि तेव्हा मी त्यांना शिक्षा दिली होती की जोपर्यंत तुम्ही बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांनी तुम्हाला भेटायचं नाही. अच्छा, म्हणून तू गेले 2 दिवस मला भेटायला येत नव्हतास. पण आय नो आता त्यांना त्यांची चूक कळली आणि पुन्हा ते तसं अजिबात करणार नाहीत. बरोबर ना केदार? थांब केदार. बस इथे. कौशिकी, आपली बाजू योग्य रीतीने मांडण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी असं म्हणालीस ना तू. हो. केदारकडून माझ्या बाबतीत चूक घडली आहे, मान्य आहे मला. पण तरी अख्ख्या MNN मध्ये केदार इतकी जबाबदार व्यक्ती दुसरी कोणी असं मला नाही वाटत. बाबा तुम्ही काय बोलताय? कसली जबाबदारी? केदार, आज खूप मोठ्या अपेक्षेने आणि बाप या नात्याने मी तुझ्याकडे एक गोष्ट मागतोय. मी सांगतोय तेवढं करशील माझ्यासाठी प्लीज? बाबा बोला ना. म्हणजे मी तुला याआधी म्हटलेलं आहे, युवराजची मला खूप काळजी वाटत आली आहे नेहमीच. एक मोठा भाऊ म्हणून आता हे सगळं तुला सावरावं लागणार आहे. आता
आता ती वेळ आली आहे बाळा. नेमकं मला काय करायचंय? न्यूज करायची, स्पेशल बुलेटिन, लाईव्ह टेलिकास्ट. युवराजची बाजू जगासमोर तू मांडणार आहेस. आणि आम्हाला असं वाटतं की हे काम फक्त तूच करू शकतोस. तू ह्याच्यासाठी परफेक्ट आहेस. नाही नाही नाही, हे बघ केदार, युवराजच्या बाबतीतलं नेमकं सत्य काय आहे ते अजून लोकांसमोर आलेलं नाही आहे. त्याला फक्त चौकशीसाठी नेलेलं आहे, हे तरी तू सांगू शकशील? नाही नाही, मला कळतं आहे केदार, युवराज तुझ्याशी कधीही नीट वागलेलं नाही, वागत नाही. पण ही एवढी एक गोष्ट करून तू त्याचा मोठा भाऊ म्हणून नाही, पण एक मुलगा म्हणून खांडेकरांवर हे एवढे उपकार करशील प्लीज? बाबा, केदार प्लीज, हे बघ, तारिणीने गुलाबला या घरात बघितलंय आणि युवराज आणि गुलाब एकमेकांना ओळखतात, पण गुलाबच्या गुन्ह्यात, कुठल्याही गुन्ह्यात युवराजचा काहीही संबंध नाहीये हे जगाला कळायला हवं. आणि आम्हाला असं वाटतं की ते तूच करू शकतोस केदार. एक भाऊ म्हणून, खांडेकर म्हणून युवराजची बाजू जगासमोर तू मांडशील. युवराजवर जे सगळे आरोप झालेत ते प्रूव्ह झालेले नाहीयेत. MNNच्या माध्यमातून हे तू सगळ्यांना सांगशील प्लीज केदार? ताई, बाबा, मला कळतंय तुमच्या मुलाच्या भावाच्या प्रेमापोटी तुम्ही सगळं करताय, पण मला सत्य माहिती असताना मी ही गोष्ट कशी करू शकतो?